सांगायला जेव्हा स्टार्ट केली त्यामध्ये सर्वात पहिले श्लोक नंबर 20 पासून प्रारंभ केलेला आहे आणि भगवंत 19 मध्ये म्हणतात की माझ्या अभिव्यक्ती अनलिमिटेड आहेत, राईट. म्हणून मी त्याच्यातले जेवढे प्रमुख आहेत तेच सांगेन मी तुला. अजून फक्त प्रमुख अभिव्यक्ती आहेत ते सांगेन. तर ते सर्वात पहिले त्याने सांगितलेली आहे की मी सर्व जीवांच्या स्थायी अंतर्यामी स्थित असणारा परमात्मा आहे, राईट. तर आपल्या शरीरामध्ये आपल्या म्हणजे बेसिकली आपण आत्मा या शरीरामध्ये राहतो, राईट. तर या शरीरामध्ये दोन प्रकारचे जीव आहेत. एक आहे जीवात्मा आणि दुसरा आहे परमात्मा, राईट. जस्ट अ मिनिट. तर जीवात्म्याला आपण लास्ट टाइम बघितलं होतं, त्याला ब्रह्म म्हणतात आणि परमात्म्याला म्हणतात परब्रह्म, राईट. तर भगवंत बिगिनिंग करताना म्हणतात की मी सर्व जीवांच्या हृदयामध्ये असणार परमात्मा आहे. त्यानंतर भगवंत म्हणतात मीच सर्वांचा आदी मध्य आणि अंत आहे, राईट. आणि याच्या आय थिंक तात्पर्यामध्ये आपण 2-3 पॉइंट्स वाचले होते लास्ट टाइम. त्याच्यामध्ये सर्वात बिगिनिंगला स्पेशली सेकंड पॅराग्राफ मध्ये प्रॉपर लिहितात श्रीकृष्ण सर्वप्रथम अर्जुनाला सांगतात की ते आपल्या प्राथमिक विस्तारित रूपांद्वारे संपूर्ण सृष्टीच्या अंतरी असणारे आत्मा आहेत, राईट. तर तुम्हाला हे भागवत मध्ये ऐकायला भेटेल बऱ्याचदा. सृष्टीचा जेव्हा प्रारंभ होतो, सृष्टीची जेव्हा निर्मिती होते, तेव्हा कारणोदकशाही विष्णू, त्यांनाच महाविष्णू असं म्हटलं जातं, त्यांच्या शरीरातून असंख्य ब्रह्मांडे बाहेर पडतात, राईट. आणि प्रत्येक ब्रह्मांडामध्ये भगवंत अजून एक विस्तारित रूप घेतात, दॅट इज गर्भोदकशाही विष्णू. आणि प्रत्येक ब्रह्मांडामध्ये प्रवेश करतात. प्रत्येक ब्रह्मांडामध्ये प्रवेश केल्यानंतर भगवंत पुन्हा अजून एक विस्तारित रूप घेतात, दॅट इज क्षीरोदकशाही विष्णू. आणि ते प्रत्येक जीवात्म्याच्या हृदयामध्ये जाऊन प्रवेश करतात. असं हे भगवंतांचे हे मूळ श्रीकृष्ण रूपाचे हे विस्तारित रूप आहेत, राईट. आणि प्रभुपाद त्या तात्पर्याच्या एंड मध्ये लिहितात, सेकंड पॅराग्राफच्या 3-4 लाईन मध्ये, त्याचप्रमाणे भौतिक सृष्टीमध्ये जोपर्यंत परमात्मा श्रीकृष्ण प्रवेश करत नाही तोपर्यंत भौतिक सृष्टी विकसित होऊ शकत नाही. सुबल उपनिषदामध्ये सांगितल्याप्रमाणे प्रकृत्यादी सर्व भूतांतर्यामी सर्व शेषिष नारायण, भगवंत परमात्मा रूपाने सर्व ब्रह्मांडामध्ये उपस्थित आहेत आणि म्हणून हे ब्रह्मांड अस्तित्वामध्ये आहे. जसं कधी कधी तुम्ही बघितलं असेल, काही या जगामध्ये वस्तू आहेत, एक विशिष्ट वस्तू आपले विशिष्ट गुणधर्म दाखवू शकते, कारण त्या गोष्टीमध्ये एक पर्टिक्युलर संरचना भगवंतांनी बनवून ठेवलेली आहे. से फॉर एक्झाम्पल साखर असते. साखर कडू असते की गोड असते, सांगा मला. साखर कशी असते? कृष्ण, साखर गोड. ओके, साखर गोड असण्यामागे कारण काय आहे? साखर गोडच असते. मी तेच तुम्हाला विचारतो की साखर गोड का असते? साखर हे ऊसाचं रूपांतरण आहे, राईट. पण प्रमुखतः ऊस असेल किंवा साखर असेल, इधर वे, त्याच्यामध्ये गोडवा काय, गोड काय आहे ते, किंवा कडू काय असतं माहिती तुम्हाला? चिराड माहिती का तुम्हाला? चिराड ना माहिती? चिराड ना माहिती? चिराड ना माहिती तुम्हाला? ते असतं ना छोटं छोटं गोल गोल काकडी सारखं दिसतं, पावसाळ्यामध्ये येतं. नाही माहिती चिराड? ठीक आहे. कडुलिंब माहिती आहे? हा, कडूड. कडुलिंब माहिती आहे का? कडुलिंब गोड. हा, कडुलिंब गोड असते की कडू असतं? कडू. हा, मग कडुलिंब गोड का असतं आणि साखर गोड, सॉरी, कडुलिंब कडू का असतं आणि साखर गोड का असते? लिंबाचा स्वभाव, त्याचा गुणधर्मच कडू आहे. हा, मग हा स्वभाव जो बनलेला आहे त्या वस्तूचा, हा का बनलेला आहे? भगवंताने दिलेला आहे. हा, मग आता जर तुम्ही जर सायंटिस्ट असाल, तुम्ही जर कधी केमिस्ट्री स्टडी केला असेल,
तर केमिकल लँग्वेज मध्ये तुम्ही बघाल तर प्रत्येक गोष्टीची एक केमिकल संरचना असते. जसं पाणी आहे त्याचं केमिकल फॉर्म्युला आहे H2O, बरोबर आहे. हायड्रोजन आणि ऑक्सिजन एक पर्टिक्युलर रेशिओ मध्ये एकत्रित येऊन मग पाणी तयार होतं. ही जी संरचना आहे ती भगवंतानी बनवलेली आहे. तुम्ही कधी बघितलं आहे का की एखाद्या केमिकल फॅक्टरीमध्ये गहू किंवा तांदूळ तयार होतात? झालेत कधी? हा, नाही. का होत नाही सांगा मला? भगवंतांनी तसं परमिशन नाही दिली. परमिशन दिली नाही म्हणून होत नाही. परमिशन दिली नाहीये सायंटिस्ट लोकांना. आता तुम्ही जर पावसाळ्यामध्ये भाताची शेती करता तर भाताचे जे तृण असतात है ना, एक छोट भाताचं तुम्ही बी टाकता आणि ते बी हळूहळू मोठं होऊन एक रोपटं तयार होतं आणि रोपट्यापासून इव्हेंच्युअली त्याच्यामध्ये आणखीन भाताच्या बिया येतात, राईट. आणि मग ते जेव्हा पिकल्यावरती आपण त्याची त्याला काय म्हणतात तुम्ही, त्याला तुम्ही सॉ मिल मध्ये घेऊन जाता किंवा घरामध्ये त्याला झोडणी म्हणतात मराठीमध्ये. जशी लावणी असते, तुम्ही त्याला छोटी छोटी रोपट झाल्यावर त्याला एकत्रित करून मग मोठा एक बंडल त्याला पेरतात, त्याला लावणी म्हणतात. पेरणी म्हणतात. पहिले नांगरणी असते, मग पेरणी असते, मग लावणी असते, मग लावणी झाल्यावरती नंतर मग ते मध्ये मध्ये ते गवत वगैरे काढतात, एक्स्ट्रा वीड्स वगैरे आलेले. नंतर मग जेव्हा ती मोठी त्याला कापणी म्हणतात, कापणी झाल्यावरती मग नंतर त्याला जेव्हा ते घेऊन तुम्ही त्याला जोडून काढता डंपर वरती. ऍक्च्युली गावाकडे ट्रेडिशनल डंपर मध्ये जोडून काढायचं, माहितीये का तुम्हाला? एक मोठा लोखंडाचा जो हे असायचा ना, पिंप, त्याच्यावर जोडायचे ते लोक आणि मग बिया वेगळ्या करायच्या पेंड्यापासून. आता तर सोंगणी म्हणतात. हा, येस, तुमच्याकडे तसं म्हणत असेल, कोकणामध्ये आमच्या असं म्हणतात. ठीक आहे. तर ह्या सगळ्या प्रक्रियेतून आपल्याला दाणे भेटतात आणि मग आपण ते सोलून मग त्याला मिल मध्ये घेऊन जातो आणि किंवा जात्यावरती दळतो आणि मग ते पिठाचं मग त्याची भाकरी बनवतो आणि मग हरे कृष्ण, भाकरी तुम्ही खाता. राईट. मग हे जे दाणे आहेत तांदळाचे ते कुठल्याही फॅक्टरीमध्ये का नाही बनत? कारण त्या दाण्याची संरचना आहे, त्याचं जे केमिकल कंपोजिशन आहे, एक विशिष्ट क्वांटिटीमध्ये एक पर्टिक्युलर एलिमेंट किंवा केमिकल घटक एकत्रित येऊन ते बनवून मग ते एक दाणं बनतं. ती जी बनवण्याची प्रक्रिया आहे ती फक्त भगवंतांकडे आहे. ती प्रक्रिया मनुष्याकडे नाहीये. भले आपण सगळा अभ्यास केला असेल की ह्याच्यामध्ये हे एलिमेंट आहेत, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, फॉस्फरस, हे ते सो अँड सो, पण जी कॅपॅसिटी आहे त्या सगळ्यांना एक पर्टिक्युलर रेशिओ मध्ये एकत्रित आणणे आणि त्यांच्यापासून एक उपयोगी वस्तू तयार करणे ही कॅपॅसिटी फक्त भगवंताकडे आहे. राईट. म्हणून आपण म्हणतो, म्हणून बघा साखर गोड आहे कारण भगवंतानी त्याच्या आतमध्ये जी संरचना आहे ती बिघडून दिली नाही म्हणून ते गोड आहे. तसंच कडुलिंब गोड आहे कारण त्याच्या आतमध्ये असणारा जो केमिकल स्ट्रक्चर आहे ते भगवंतानी बिघडून दिलं नाही. राईट. म्हणून त्याच्यामध्ये तो गोडवा आहे कारण भगवंतानी त्याला तसं बनवलेलं आहे आणि तसं आपण त्याची नक्कल करून बनवू शकत नाही. आता आतापर्यंत लोकांनी जर डुप्लिकेट बनवला असता किंवा तांदूळ बनवला असता तर मग भगवंताची गरज नसती पडली ना आपल्याला. पण भगवंतांनी तसं होऊन दिलं नाहीये. त्यांनी काय केलेलं आहे, काही गोष्टी आपल्या बाजूला ठेवलेल्या आहेत की ह्या गोष्टी मीच करू शकेन. जसं मुलाला जन्म द्यायचा असेल तर मुलाला जन्म देण्याकरता एक पर्टिक्युलर प्रक्रियेतनं जावं लागतं स्त्री पुरुषांना. राईट. त्याच्यानंतर गर्भधारणा करावी लागते, त्याशिवाय होत नाही. इजंट इट? म्हणून भगवंत इथे म्हणतात, प्रभुपाद इथे लिहित आहेत की भगवंत त्याचप्रमाणे भौतिक सृष्टीमध्ये जोपर्यंत परमात्मा श्रीकृष्ण प्रवेश करत नाही तोपर्यंत प्रत्येक सृष्टी विकसित होऊ शकत नाही. आणि सृष्टीत काय, प्रत्येक अंडांतर असतं, परमाणुचयांतर असतं, प्रत्येक अणूमध्ये, प्रत्येक ऍटम मध्ये भगवंतांनी प्रवेश केलेला आहे. राईट. आणि म्हणून भगवंत साखरेच्या अणू आणि रेणूमध्ये प्रवेश केला त्यांनी आणि त्या अणू आणि रेणूची संरचना भगवंत बिघडून देत नाहीत. कळलं का तुम्हाला? तुमच्या शरीरामध्ये जी आता त्वचा दिसते नाही, आपल्या गालीवरती त्वचा आहे किंवा हातावरती त्वचा आहे, ही जी त्वचा आहे ती जेव्हा तुम्ही 40 गाठाल किंवा 50 व्हाल 60 व्हाल तेव्हा तिच्या सुरकुत्या पडायला लागतात. जेव्हा छोटा मुलगा असतो 10 वर्षाचा त्याच्या सुरकुत्या का नाही पडत? कारण भगवंत सुरकुत्या पडून देत नाहीत. पण भगवंत बघतात की अभी इसका टाइम हो गया है,
तो भगवान म्हणतात ओके अभी इसको विघटित कर देते हैं, इसका स्ट्रक्चर अभी बिगाड़ना चालू करो. राईट. म्हणून लक्षात ठेवा भगवंतांच्या कृपेशिवाय कुठली गोष्ट चालू शकत नाही. म्हणून कधी कधी तुम्ही बॅटरी चार्ज करत असाल है ना, कधी कधी तुम्ही म्हणता की बैटरी डेड हो गया मोबाइल का. बैटरी डेड हो गया मतलब बैटरी मर नहीं गया, बैटरी तो बैटरी है ना उधर ही, वो मर नहीं गया है, बैटरी है लेकिन उसके अंदर से इलेक्ट्रिक सप्लाई गायब हो गया. जैसे उसको इलेक्ट्रिक सप्लाई दोगे हम कहते हैं बैटरी जिंदा हो गया. जिंदा क्यों हो गया भाई, बैटरी तो वैसे डेड ही आहे ना. तसं बघायला गेलं तर बॅटरी जी आहे ती तर मृतच अवस्थेमध्ये आहे. मग तिला आपण असं काय म्हणतो बैटरी अभी डेड है या फिर अभी जिंदा हो गई. क्यों? क्योंकि उसमें इलेक्ट्रिक सप्लाई देने की वजह से उसमें जान आती है या नहीं आती है. त्याचप्रमाणे भगवंत जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये प्रवेश करतात तोपर्यंत आपण जिवंत आहोत. भगवंताने आपल्या जीवनापासून हात काढून घेतला तर आपण फिनिश. म्हणून प्रल्हाद महाराज नरसिंहदेवाने प्रार्थना करताना म्हणतात बालस्य नेह शरणम पित्रो नरसिंह नर्तस्य चागदम उदनवती मज्जतोनो तप्तस्य तत्प्रतिविधी ही अंज श्रेष्ठ तावदिवो तद उपेक्षितानाम. जर भगवंताने एखाद्याची उपेक्षा केली म्हणजे दुर्लक्ष केलं एखाद्याकडे तर त्याचं अस्तित्व समाप्त झालं. म्हणून तुम्ही कधी कधी बघत असाल हॉस्पिटलमध्ये 2 पेशंट असतात. एका बेडवरती एक पेशंट असतो, दुसऱ्या बेडवर दुसरा पेशंट असतो. एका बेडवरती एक पेशंट आहे, त्याच्याकडे भरपूर सोयी सुविधा आहेत, भरपूर डॉक्टर आहेत, इन्शुरन्स पॉलिसीज आहेत, नर्स आहे, वॉर्ड बॉय सगळे त्याला सेवेला बसले तिथे. आणि दुसरा एक पेशंट आहे त्याच्याकडे काहीच नाही, बिचाराकडे गरीब आहे तो. हार्डली एखादी नर्स एखाद्या गोळी देऊन त्याला जाते. पण जर भगवंतानी इच्छा केली की ज्याच्याकडे एवढं सगळं आहे त्याने मरायला पाहिजे तर तो मरणार. आणि ज्याच्याकडे काही सुविधा नाहीये जर भगवंतानी इच्छा केली की याला जगायला पाहिजे तर तो जगणार. राईट. म्हणून तुम्ही कधी कधी बघता की मोठे मोठे धनाढ्य बलाढ्य लोक हार्ट अटॅकने मरतात, कॅन्सरने मरतात, बरोबर आहे. आणि सिंपल रस्त्यावरती असणारे भीक मागून राहणारे लोक रस्त्यावर झोपणारे त्यांना कधी मलेरिया होत नाही त्यांना कधी डायबिटीज होत नाही, त्यांना कधी कॅन्सर होत नाही, त्यांना कधी काय होत नाही. पण आपल्याला होतं, डायबिटीज होतो, मलेरिया होतो, कॅन्सर होतो, बरेच आजार होतात. त्यांना होत नाही का? ज्याला भगवंतानी संरक्षण प्रदान केलेलं आहे त्याला काहीच होऊ शकत नाही. आणि ज्याला भगवंतानी संरक्षण प्रदान नाही केलेलं आहे त्यातला भरपूर सुविधा असून सुद्धा तो टिकू शकणार नाही या जगामध्ये. राईट. सो दॅट इज द थिंग. आणि म्हणून भगवंत इथे या गोष्टीचा म्हणजे इथे सांगण्याचा आशय असा आहे की अहम आत्मा गुडाकेश, मी सर्वांच्या हृदयामध्ये स्थित आहे म्हणजे मी सगळ्यांचं पालन पोषण करत आहे. राईट. आणि नंतर भगवंत म्हणतात याला अजून स्पष्टीकरण देताना अहम आदिश्च मध्यश्च भूतानाम अंत एवच, मी सर्व जीवांचा काय आहे आधी मध्य आणि अंत आहे. राईट. आधी कसा आहे मी सर्व जीवांचा, जेव्हा आपल्याला जन्म घ्यायचा असतो तेव्हा जसं मी सांगितलं एक स्त्री आणि पुरुष एक पर्टिक्युलर प्रक्रियेमधनं गेल्यानंतर स्त्री जेव्हा गर्भधारणा करते, गर्भधारणेमध्ये वीर्य जे असतं त्याच्यामध्ये जे शुक्राणू आहे ते शुक्राणू स्त्रीच्या शरीरामध्ये जाऊन जे त्याला काय म्हणतात ओम किंवा अंडी म्हणतात त्याला. तर स्त्री आणि पुरुष यांच्या संसर्गाने एक छोटस बीज निर्माण होतं. राईट. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात झायगोट. राईट. बेसिकली एग आणि स्पर्म यांचं कॉम्बिनेशन होऊन बायोलॉजी ज्यांनी स्टडी केलं असेल किंवा सिंपल भाषेमध्ये स्त्री आणि पुरुष यांच्या संयोगाने स्त्रीच्या गर्भामध्ये एक छोट्या बीजाची धारणा होते. राईट. आणि ते म्हणजे तुमचं काय असतं छोटस, त्याला काय म्हणतात एम्ब्रिओ, गर्भ म्हणतात. राईट. छोटस असतं ना. मग ते हळू 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 मोठं होतं, त्याला हात येतात, पाय येतात, डोकं येतं, सगळं त्याला मॅनिफेस्ट व्हायला चालू होतं. म्हणजे बिगिनिंग कोण करतं? भगवंत करतात. म्हणून भगवंत म्हणतात मैं आदि हूं, मैं बिगिनिंग करता हूं आपका. अच्छा, मध्य कैसे है भगवान? जेव्हा आपण गर्भाशयामध्ये असतो तेव्हा आपल्याला खायला प्यायला कोण देते? आई देते. बरोबर आहे का नाही? गर्भनाळीमधनं आई जे खाते ते एनर्जी आपल्याला गर्भनाळीमधनं आपल्या मुलाला भेटते. मुलाला वाटतं की माझी आई मला खायला घालतीये. राईट. अच्छा ठीक आहे. मग जेव्हा मुलगा जन्माला बाहेर येतो आणि जन्म झाल्यावरती जेव्हा मुलगा स्वतः खायला चालू करतो, आता कोण देते मग? आता आई देते का? आई देते, बाबा देत आहेत. पण ते शरीरामध्ये खाल्ल्यानंतर
आपल्या पोटामध्ये त्याचं विघटन कसं होतं तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही प्रसाद घेऊन लेक्चरला बसला असेल तुम्ही गपचूप खाल्लं आणि बसलात, पण आतमध्ये जी प्रक्रिया होत आहे विघटनाची ते कोण करताय? कृष्ण करतायत. म्हणजे कृष्ण त्यांना 1 मिनिट फुरसत नाहीये बघायला गेलं तर, राईट. तुम्हाला वाटतं की तुम्हालाच फुरसत नाहीये, फुरसत कृष्णाला नाहीये. किती त्यांना काळजी घ्यायची आहे या संसाराची, या जगाची. तुम्ही खाऊन आपलं मस्तपैकी बसता आणि आराम करता, पण भगवंत आतमध्ये पोटामध्ये काय करतायत? अनेक अनेक प्रकारच्या रासायनिक क्रिया घडून आणतायत. आणि जे तुम्ही खाल्लेलं आहे त्याला पचवता येतो. पचवण्याकरता तुम्हाला काही स्पेशल एफर्ट लागतो का? कधी ऐकलंय का तुम्ही? अहो थांबा थांबा जरा मला पचवू दे, हो आता खाल्लंय मी, अर्धा तासाने लेक्चरला येते मी, हे पचून झाल्यावरती. कधी ऐकलंय का तुम्ही असं? नाही ना. खाल्लं लगेच पळायला सुरुवात. खाल्ल्यानंतर आतमध्ये पाचन क्रिया कशी होईल त्याची चिंता आपल्याला नाहीये. आहे कोणाला चिंता? नाही. हरे कृष्ण राईट. तर हे तर मी तुम्हाला फक्त एक उदाहरण दिलं पाचन क्रियेचं. जर अजून तुम्ही बघितलं शरीरामध्ये रक्तप्रवाह कुठं ना कुठे चाललेला आहे तुम्हाला माहिती आहे का? किती रक्त कुठल्या अवयवांना सप्लाय करायचं आहे ना. तुम्ही जे ऑक्सिजन तुम्ही ब्रीथ करता हवेत ना, ते ऑक्सिजन रक्तामध्ये मिसळून फुफ्फुसापर्यंत जाणे आणि फुफ्फुसातनं सगळ्या शरीराला सप्लाय होणे, राईट. आणि ऑक्सिजन मिक्स झालेलं रक्त शरीराच्या समजा हाताच्या भागामध्ये येते आणि इथे ऑक्सिजन सप्लाय करून पुन्हा आणि रक्तामध्ये असणारे जे काही न्यूट्रिएंट जे तुम्ही जठरातनं पाचन क्रियेतनं रक्तामध्ये मिसळून ते इथपर्यंत आले, पसरले हातात, तेच रक्त पुन्हा काय होणार? दुसऱ्या मार्गाने पुन्हा जाणार कुठे? आपल्या ह्याच्यामध्ये फुफ्फुसांमध्ये. आणि तिथनं जाऊन ऑक्सिजन आपल्या हार्टमध्ये जाऊन ऑक्सिजन डिऑक्सिजन, तुम्ही प्रक्रिया ऐकली असेल है ना. ऑक्सिजन पुन्हा घेऊन पुन्हा ते रक्त तर सेम आहे ना, रक्त बदलत नाही, राईट. सेम रक्त काय करतं? आपल्या शरीरामध्ये सर्क्युलेशन होऊन जेवढे काही घटक आहेत जे आपण खातो, अन्न धान्य, त्याच्यापासून निघणारा रस, शक्ती सर्व अवयवांना पुरवणे, ऑक्सिजन पुरवणे ऑटोमॅटिक चाललेलं आहे. किडनीमध्ये डायलिसिस ऑटोमॅटिक चाललेलं आहे. तुम्ही कधी स्वतः कधी बघितलं का किडनी खोलून? तुम्ही जे पिता किंवा तुम्ही जे खाता त्यातनं सगळे केमिकल बाजूला करणे, जे आवश्यक आहे ते शरीराला आतमध्ये ऍसिमिलेट करणे आणि जे अनावश्यक आहे ते घटक बाहेर फेकून देणे, करतो का आपण? काही नाही करत, राईट. म्हणून भगवान म्हणतात मी मध्य आहे, मी तुमचा आधी आहे, कारण मी तुम्हाला तयार करतो, राईट. आणि मी तुमचा मध्य सुद्धा आहे, कारण मी तुम्हाला मेंटेन करतो. तुम्ही स्वतःला मेंटेन करत नाही, राईट. आपल्या शरीरामध्ये अजून 2 गोष्टी असतात, एक व्हॉलेंटरी आणि इनव्हॉलेंटरी ऑर्गन असतात, राईट. स्वेच्छेने चालणारे आणि ऑटोमॅटिक चालणारे. हार्ट जे आहे ते ऑटोमॅटिक पंपिंग होते, त्याला सांगायची गरज नाही पडत तुम्हाला, हे हार्ट जरा व्यवस्थित पंप करा, नाही, ते ऑटोमॅटिक पंप होतोय, राईट. किंवा तुमच्या डोळ्याची पापणी असते, किती वेळा पापणी खालती वरती तुम्हाला माहिती आहे का? मोजलीत? कधी मोजलीत का? एवढा वेळ नाही म्हटलं तुम्हाला मोजायला. कधी कधी मोजायचा प्रयत्न करा. बघा भगवंत कसे कार्य करत आहेत. ऑटोमॅटिक पापणी आपली कमी जास्त बंद उघडझाप होत असते, राईट. म्हणजे किती प्रोटेक्शन आपल्याला भगवंताने दिलेलं आहे. आणि आपल्याला वाटतं की मी करताय, आपण काय करतो? काहीच करत नाही. आपण खाऊन पिऊन मस्त बसलोय, भगवंत सगळी प्रक्रिया पूर्ण करतायत, हे ना. शरीरातनं सगळे घटक काय घ्यायचे आणि काय फेकायचे सगळी प्रक्रिया तयार करून ठेवलेली आहे. आणि म्हणून भगवंत म्हणतात आय एम मध्य. तर आधी झाले भगवंत आणि आता मध्य झाले. आणि नंतर श्रीकृष्ण म्हणतात की मी काय आहे? मी अंत पण आहे. अंत कसा आहे? जेव्हा आपल्याला मृत्यू येईल समोर, तेव्हा आपण मृत्यूला नाही म्हणू शकत नाही, बरोबर आहे. कोणी आहे या जगामध्ये जो मृत्यूला नाही म्हणू शकतो? बरोबर, म्हणून आहे का कोणी? कोणी नाहीये. आणि भगवंत म्हणतात तुम्ही पुढे गेला तुम्हाला दिसेल मृत्यू सर्व हरश्च हम, अंत में मैं मृत्यु के रूप में आपके पास आता हूं. शुरुआत मैंने आपको करके दिया आदि,
मध्य भी मैंने करके दिया और अंत में भी मैं ही आपके पास आऊंगा. राईट. या जगामध्ये तुम्ही प्रत्येक गोष्टीला अपील करत असतात. समजा तुमच्यावरती काय प्रॉब्लेम झाला, तुम्हाला कोणी जर काय बोलवलं सुनावलं, तुम्ही कोर्टमध्ये जाऊन अपील करू शकता. राईट. मैं कोर्ट केस करूंगा आपके खिलाफ. पण तुमच्यावरती जर मृत्यू आला, तुम्ही मृत्यूला कोर्टमध्ये घेऊन अपील करू शकता का? मुझे मौत नहीं चाहिए, करू शकता का अपील? नाही करू शकत. राईट. म्हणून भगवंत म्हणतात कि आई एम दैट अल्टीमेट एब्सोल्यूट ट्रूथ जिसे आपको स्वीकार करना ही पड़ता है, जिसका आप प्रतिकार नहीं कर सकते हो, वो है मृत्यु. अंत में मैं मृत्यू के रूप में आपके पास आता हूं. सो दैट्स व्हाई भगवंत म्हणतात कि मैं आदि हूं, मैं मध्य हूं और मैं ही क्या हूं? अंत हूं. आणि मृत्यूच्या रूपामध्ये भगवंत आपली ऍब्सोल्यूट पॉवर आपल्याला दाखवतात. तुम चाहे कुछ भी करो, कितना भी घर को सजाओ, कितना भी शरीर को सजाओ, कितने भी रिश्ते नातों को तुम सजाओ, संसार में खो जाओ, लेकिन जब मौत आएगी 1 मिनट के अंदर सब कुछ छीन के लेके जाऊंगा. उस समय आप कुछ भी नहीं बोल सकते. रुको 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 रुको, 2 मिनट रुको. प्रभुपाद सांगायचे, एक डॉक्टर था, एक पेशेंट था. उसने डॉक्टर से कहा कि डॉक्टर, मेरी जिंदगी की सिर्फ 4 साल बढ़ा दो ना, मेरा काम बहुत बाकी है अभी भी. जणू काय 4 वर्षांनी त्याचं काम पूर्ण होणार आहे. आपले प्रोजेक्ट आणि आपले प्लॅन कधी पूर्ण होतील का या संसारामध्ये? कधीच पूर्ण होणार नाही. म्हणून ऍक्च्युली वर्णाश्रम सिस्टीम मध्ये जेव्हा वयाची 55 वर्ष होतात तेव्हा स्वेच्छानिवृत्ती घ्यायची असते. राईट. चुपचाप बाकीचे काम धंदे सगळे आपल्या मुलांना, जे मोठे झालेले आहेत, घराची जी चावी आहे ना सुनबाईने जी एवढ्या वर्षापासून मागते, अहो सासूबाई चावी द्यावं द्यावं, सासूबाई चावी द्यायला तयार नाही. नाही ग, गप, देईल मी तुला, थांब. अहो देऊन टाका आता, चावी तिच्या हातात देऊन टाका आणि जपा हातामध्ये घ्या. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तुमचा आता जपमाळ फिरवण्याचा वय झालेला आहे, चावी फिरवण्याचा नाही. फिरवली ना चावी 50 वर्ष, आयुष्याचे 50 वर्ष काढले चाव्या फिरवत, कधी इकडे कधी तिकडे, कधी वरती कधी कधी खालती. किती चाव्या फिरवायच्या आता? आता भगवंत आले आणि ते म्हणतायत, हरी बोल बाळा, चल आता आपण निघायचं इथनं. नाही हो, मला जायचं नाही इथनं. भगवंत म्हणतात, असं नाही चालत, एकदा मी बोलवलो ना तुला यावंच लागेल. असं नाही करायचं. हा गोड माझं बाळ, घे हे घे, मिठाई खा, प्रसाद खा, ठीक आहे, हे जपमाळ पकड, चांगली चांगली चॅन्टिंग करू आपण, आता इथनं आपल्याला जायचंय. हेच आपल्याला समजायचा प्रयत्न करतात आयुष्यभर आपले भक्तगण, गुरु महाराज. आपण ऐकत नाही. पण इव्हेंच्युअली आपल्याला कळलं पाहिजे की आपले को अभी जाने का टाइम आ गया, अभी ज्यादा इधर रहने का नहीं. जो जबरदस्ती रहने का कोशिश करता है उसको बड़ा दुख होता है. राइट. आपल्या दुःखाचं मेन मूळ कारण ते आहे. सो दॅट्स व्हाय कृष्ण म्हणतात, मैं आदि हूं, मैं मध्य हूं और मैं अंत हूं. राइट. सो लाईक भगवंतांनी बिगिनिंग एकदम धमाकेदार केलेली आहे की आता बिगिनिंग मध्येच त्यांनी सांगितलं की अरे भाई अर्जुन, दुनिया के सारी विभूति क्या, हर किसी चीज का बिगिनिंग मैं हूं, मिडल भी मैं हूं और एंड भी मैं हूं. और क्या बताऊं तुमको अर्जुन, बट ठीक है, आपके लिए और कुछ और बताता हूं मैं. राईट. ऍक्च्युली ह्याच्यामध्ये सगळं भगवंतांनी सगळं व्याप्त करून टाकलं. प्रत्येक गोष्टीचा आधी मध्य अंत मी आहे. मग आता काय राहिलं सांगायचं? कुठलीही गोष्ट घ्या ना, आता राहिलं काहीतरी काय? भगवंतांनी ऍक्च्युली ह्याच्या अगोदर ऑलरेडी सांगितलेलं आहे, अहम सर्वस्य प्रभो मत्त सर्वम प्रवर्तते. सारी चीजों का उद्गम स्थान मैं ही हूं. तो बचा ही नहीं कुछ कहने के लिए, लेकिन कुछ विशेष चीजें जिसके ऊपर ध्यान करके हम भगवान का ध्यान कर सकते हैं. राइट. सो दैट्स व्हाई मग आता इथं बिगिनिंग करतील सांगायला. मग 21 नंबर श्लोक पासून चालू करतात. वाचा श्लोक नंबर 21. मधुसूदन प्रिया माताजी वाचा. अच्छा, पुस्तक नाही त्यांच्याकडे. ओके, नो प्रॉब्लेम. ओके, प्रीती गोविंद माताजी वाचा. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभुजी. आदित्यानाम अहम विष्णु, ज्योतिषाम रवि, अंशुमान मरीचि मरुताम अस्मि, नक्षत्राम अहम शशि,
आदित्यामध्ये विष्णू मी आहे, तेजस्वामध्ये देदीप्यमान सूर्य मी आहे, मरुदगनामध्ये मरीच मी आहे आणि नक्षत्रामध्ये चंद्र मी आहे. हरे कृष्ण गुरुजी. येस, हरे कृष्ण. मग आता भगवंत काय करतील, या जगामध्ये असणाऱ्या प्रमुख प्रमुख गोष्टी, ज्या गोष्टी आपल्याला आकर्षित करतात, भगवंत म्हणतात त्या गोष्टींचं सार तत्व मी आहे. जसं मी तुम्हाला बिगिनिंगला सांगितलेलं आहे, कुठलीही गोष्ट आपल्या अस्तित्वामध्ये राहू शकत नाही जोपर्यंत भगवंत त्या गोष्टीमध्ये आपला, त्याला काय म्हणतात, भगवंत त्याच्यामध्ये आपली शक्ती टाकत नाहीत, राईट. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या जास्त चमकणाऱ्या, आकर्षित करणाऱ्या, आपल्याला अट्रॅक्ट करणाऱ्या गोष्टी आहेत, भगवंत म्हणतात उसमें उस चीज को देखने की कोशिश मत करो बल्कि मुझे देखने की कोशिश करो. सी, भगवद्गीता एवढी सिस्टमॅटिक आहे आणि भगवद्गीता एवढी छान आहे, ज्याने भगवद्गीतेचा व्यवस्थित अभ्यास केला ना, तो कधीही असं त्याला कधी होणार नाही की तो कृष्ण भावनामोहित नाहीये. सगळं वेदांचा सार आहे, राईट. तुम्ही जर ऍक्च्युली स्टडी केलं डीपली, अध्यात्माच्या ज्या 3 स्टेजेस आहेत ऍक्च्युली बघायला गेलं तर, एक विधी असते वेदांताची विधी. वेदांताची विधी म्हणजे ज्याच्यामध्ये जे वेदांती असतात ना, त्या लोकांना शिकवलं जातं, इस संसार में बहुत सारी चीजें नश्वर है और केवल आत्मा सनातन है, राइट. अच्छा, ये शरीर मेरा, ये असत्य है. ये शरीर में लगे हुए बाल असत्य है, चाहे वो ऊपर से लगाए हो या फिर नॅचरल हो. काही लोक वीक लावतात किंवा काही लोक केसांना कलर लावतात. चाहे आप कलर लगाओ या कलर न लगाओ, नॅचरल हो या आर्टिफिशियल हो, सब कुछ क्या है, भौतिक तत्व है, वो आत्मा नहीं है. सो वेदांत तत्व जे आहे, वेदांती जे लोक असतात, वेदांताचा जो मार्ग आहे, ते म्हणतात ये दुनिया में क्या है, सब कुछ असत्य है, केवल आत्मा सत्य है. ठीक है, तो संसार की चीजों को त्याग दो और आत्मा के ऊपर ध्यान दो. सो वैराग्य करता त्याच्यामध्ये प्रमुख प्राधान्य असतं, दॅट इज वेदांत मार्ग. दुसरा मार्ग आहे आपला भागवत मार्ग, जो आपण फॉलो करतो. भागवत मार्ग हा ऍक्च्युअली ध्वनीवरती आधारलेला आहे, ध्वनी, आध्यात्मिक ध्वनी. म्हणून भगवद्गीता जी आहे ना, ऍक्च्युअली भगवद्गीता कॉम्बिनेशन आहे, वेदांत प्लस भागवत विधी. भगवद्गीतेमध्ये या जगातील नश्वर गोष्टींबद्दल सुद्धा ज्ञान आहे आणि भगवद्गीतेमध्ये आध्यात्मिक ध्वनीवरती सुद्धा जोर दिलेला आहे. सी, आपल्याला जर जगातून विरक्त व्हायचं असेल तर नुसतं असं म्हणून चालणार नाही, अरे ये चीज भौतिक है, ये चीज भौतिक है, ये चीज भौतिक है, मैं आत्मा आध्यात्मिक हूं, सनातन हूं, मैं इसको त्याग दूंगा. एवढं सोपं आहे का त्यागणे? सोपं आहे का? नाही त्यागू शकत. मग त्याग न करता, म्हणजे ज्या गोष्टी अनावश्यक आहेत त्या गोष्टींचा त्याग करण्याकरता आपल्याला अनासक्ती पाहिजे, विरक्ती पाहिजे. ही विरक्ती येते शुद्धीकरणाने, आणि शुद्धीकरण होतं आध्यात्मिक ध्वनीद्वारे. म्हणून भागवत विधीमध्ये आध्यात्मिक ध्वनी जी भगवंतांच्या नावानी, भगवंतांच्या रूप, गुण, लीला, कथा यांनी बनलेली आहे, त्याला जास्त महत्व आहे. म्हणून आपण काय करतो, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, राईट. मग आता तुम्ही मला सांगा, हे सगळं आपण जे स्टडी करत होतो आता, आदित्यानाम अहम विष्णू ज्योतिषाम रवी अंशुमान, हे सगळं काय आहे, आध्यात्मिक ध्वनी घेतोय आपण, है ना. जेव्हा तुम्ही सूर्य बघाल तेव्हा तुम्ही सूर्य नाही बघायचा, हो, तुम्ही कुणाला बघायचं, सूर्यामध्ये कसं श्रीकृष्णाने शक्ती टाकलेली आहे. असं नाही की सूर्य श्रीकृष्ण आहेत, राईट, असं नाही. सूर्य आहे, श्रीकृष्ण आहेत, पण त्या सूर्यामध्ये जी चमक दमक आहे ते कोणी टाकलेली आहे, भगवंताने टाकलेली, राईट. आणि हे जेव्हा आपण अध्ययन करतो आध्यात्मिक ध्वनीद्वारे, आणि नंतर आपण भगवंताचं नाम स्मरण करतो, याने आपलं शुद्धीकरण होतं. आता तुम्ही मला बघा सांगा, बऱ्याचदा आपण या जगामध्ये मायेने ग्रस्त असतो, चिंतांनी मग्न असतो, पण आपण जर समजा कधी व्यवस्थित नामजप केला, एखादं कीर्तन व्यवस्थित ऐकलं किंवा कथा ऐकली, इन्स्टंटली आपल्या मनातील चिंता काय होते, कमी होऊन जाते. होते की नाही? का कमी होते? काय कमी होते सांगा? पॉवर ऑफ नाम. काय म्हणता? पॉवर ऑफ नामाचे. हा,
नामाची शक्ती आहे. काय शक्ती आहे नामाची? काय शक्ती आहे नामाची? बोला. मग समजा तुम्हाला कधीतरी टेन्शन आलं तर तुम्ही म्हटलात, काय म्हटलात? हा पिक्चर. लोक कधीतरी टेन्शन आलं की पिक्चरची गाणी ऐकतात, माहिती का तुम्हाला? पिक्चर की गाणी, राईट. पिक्चरची गाणी पण काय आहे, एक ध्वनी आहे ना. समजा कोणाला जर एकदम कोणी जर धोका दिला असेल तर तो गाणी ऐकतो, दोस्त दोस्त ना रहा, गाणी ऐकतात लोक ना. पण अशी गाणी ऐकून त्यांना थोडं असं वाटत, पण ते स्ट्रेस कमी होत नाही हो, आणखीन वाढतं. असं का होतं? आणि जेव्हा आपण श्रीकृष्णाचं नाव घेतो, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, आपलं स्ट्रेस कमी का होतं? भगवंत आहेत भाऊ आपल्या पाठीशी, हा विश्वास तुम्हाला येतो. काय होतो हा विश्वास? चांगलं वाटतं. मन भगवंतांच्या याच्यामध्ये मग्न होऊन जातं. आपल्याला पूजा दुकाळे माताजी सांगतील. पूजा दुकाळे माताजी, पूजा दुकाळे माताजींकडे एक छोटा पाहुणा आलेला आहे. हरे कृष्ण, त्याची काळजी चालू आहे वाटतं. हरे कृष्ण. निज भक्ती देवी दासी. कोण आहे ते? सगळे आहे तिथे की परग्रहावरती गेलेले आहेत? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. दोघांनी आवाज दिला एकदाच. स्ट्रॉंग कनेक्शन आहे. हरे कृष्ण हरे कृष्ण. असं का होतं? भगवंताचं नाव स्मरण किंवा कथा ऐकल्याने आपली एन्झायटी, आपले टेन्शन, आपली वरी कमी का होते? प्रभूजी भगवंत रेसिप्रोकेट करतात कारण. ओके, भगवंत रेसिप्रोकेट करतात. मग ह्या जगामध्ये तुम्ही जाते मग पण त्यांचं नामस्मरण किंवा कीर्तन ऐकल्यावर काय होतं? चेतना बदलते मग आपली. असं चेतना बदलते. बरं, चेतना का बदलते? भगवंतांच्या चरणी आपण जे श्रवण करत असतो त्या याच्याने होत असतो. हरे कृष्ण. ओके ओके. हरे कृष्ण. तुमचे उत्तर बरोबर आहेत. सिद्धांत वाईज एव्हरीथिंग इज परफेक्ट, ऍब्सोल्युटली. नेहमी लक्षात ठेवा, आपण जेव्हा भगवंताचं नाव घेतो तेव्हा भगवंताचं, समजा तुम्हाला कधी तहान लागली असेल, तुम्ही जर म्हटलात पाणी 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 पाणी, तुमची तहान मागेल का? पण तुम्हाला समजा ह्या जगाची तृष्णा लागलेली आहे. तृष्णा, तृष्णा म्हणजे या जगाची ओढ किंवा या जगाची भूक. तेव्हा जर तुम्ही म्हटलात कृष्ण कृष्ण कृष्ण, तो तृष्णा खत्म हो जाएगी. राइट. इवन प्यास भी बुझ जाएगी. राइट. का? कारण भगवंताचं नाव जे आहे ते आध्यात्मिक स्तरावरती आहे आणि या जगातील जी ध्वनी आहे ती भौतिक स्तरावरती आहे. हो, भगवंतांचं नाव, भगवंतांचे गुण, लीला, बेसिकली भगवंतांच्या बद्दल असणारी ध्वनी ती काय आहे? आध्यात्मिक स्तरावरती आहे. आणि आपल्याला इन्स्टंटली ती ध्वनी भौतिक स्तरावरनं आध्यात्मिक स्तरावरती घेऊन जाते. म्हणजे आपण समजा, मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं दुसऱ्या अध्यायामध्ये, आपण इथे आहोत, प्रॉब्लेम इथे आहे. राईट. आपण इथे आहोत, प्रॉब्लेम इथे आहे. आपली टक्कर चालू असते, फायटिंग. कधी कधी प्रॉब्लेम वर असते आणि आपण खाली असतो, तेव्हा तर काय खरं नाही. मग कोणी क्लासला येत पण नाही. तेव्हा सगळे झूम बंद करून घरी गोदरीच्या अंगावर टाकून, मला जीवनामध्ये त्रास आहे, मला स्ट्रेस आहे, मला तणाव आहे प्रभूजी, मी क्लासला येऊ शकत नाही. हे असं सिच्युएशन असते. पण ह्या सिच्युएशन मध्ये तुम्ही जर महामंत्र जप केलात, राईट, तर ते महामंत्राच्या आध्यात्मिक, तुम्ही जे सांगितलं सगळी उत्तर त्याच्यामध्ये आहेत. भगवंत रेसिप्रोकेट करतात, भगवंताच्या नावामध्ये शक्ती आहे. का? कारण भगवंताचं नाव आहे, आध्यात्मिक स्तरावरती आहे. ते आपल्याला हळूहळू काय करतं, आपण इथे आहोत ना, इथनं वर 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 घेऊन जातं आणि प्रॉब्लेम खाली खाली जाते भौतिक स्तरावरच्या ध्वनीची. आणि मग आपण म्हणतो, हरि बोल, अभी अच्छा लग रहा है, बहुत बहुत अच्छा लग रहा है, एक अच्छा कीर्तन करके आता हूँ, अच्छी चैंटिंग करता हूँ, भगवान का डिटी वर्शिप करता हूँ, फ्रेश हो जाता हूँ प्रभु जी, मैं सब तनाव भूल जाता हूँ.
राईट. म्हणून या जगामध्ये आपण आपल्या समस्यांना केटर करण्याकरता भगवंतां तुम्ही समजा कधी कधी काय होतं ना, कधी बरेच लोक फोन करतात, प्रभूजी लाइफ में बहुत प्रॉब्लम हो रहा है मेरे घर में. आमच्या एक माताजी आहे तिथे आमच्या संडे सत्संगला येतात, ते नेहमी म्हणतात, अहो तुम्हाला काय सांगू, जेव्हापासून माझ्या मुलाने लग्न केलंय ना तेव्हापासून मला माहित नाही त्या सोनबाईने काय कान भरले माझ्या मुलाचे. अहो तो मुलगा माझ्याकडे येतच नाही, सोनबाईकडेच असतो, आणि तो काय काय बनवून खातो घरामध्ये. आणि मी आता चॅन्टिंग चालू केले, मी आता ते काय खात नाही, ऐकतच नाही होतं माझं. त्या सुनबाईने काय कान भरले मला कळतच नाही. आणि चक्कर रडायला चालू करतात त्या, प्रभूजी काय करू मी, ऐकत नाही माझं. एवढा त्याला मी मोठा केला लहानाचा, ऐकत नाही तो. मी त्यांना नेहमी सांगतो, हरे कृष्ण. सी, आपण आपल्या स्तरावरती जे काही करायचं ते करू शकतो, बरोबर आहे का नाही. मग तुम्ही मुलाला समजवू शकता, सूनबाईला समजवू शकता, त्यांची समजूत काढू शकता. याच्या पलीकडे आपण नक्कीच काय केलं पाहिजे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जेव्हा तुम्ही महामंत्र जप कराल ना, तेव्हा ज्या गोष्टी आपल्या आवाकामध्ये नाहीयेत त्या गोष्टी भगवंत सांभाळतील. कारण जगामध्ये अशा बऱ्याच गोष्टी असणार आहेत ज्या आपल्या आवाकामध्ये नसणार आहेत. जर सर्व काही तुमच्या नियंत्रणामध्ये असतं मग तुम्हाला भगवंताची गरज का पडली असती, है ना. घरामध्ये सगळं ए टू झेड तुमच्या कंट्रोलमध्ये आहे का, नवरा कम्प्लिटली माझ्या कंट्रोलमध्ये आहे, ठीक आहे, मुलं कम्प्लिटली माझ्या कंट्रोलमध्ये आहेत, ठीक आहे, घरामध्ये मोलकरणी कम्प्लिटली माझ्या कंट्रोलमध्ये आहे, घरातला गॅस भांडी कुंडी सगळं माझ्या कंट्रोलमध्ये आहे का. समजा कधी गॅसवाला आला नाही गॅस तिकडे द्यायला, हरी बोल. बऱ्याच गोष्टी आपल्या नियंत्रणाखाली नसणार आहेत. आणि ज्याला ही गोष्ट कळते तो मनुष्य समजून जातो की ज्या गोष्टी माझ्या नियंत्रणामध्ये मी त्याला व्यवस्थित करायचा प्रयत्न करेल, पण जे माझ्या नियंत्रणामध्ये नाहीये ते त्यांच्या नियंत्रणामध्ये आहे. हो, समजून घ्यायचा प्रयत्न करायला पाहिजे आपण. आणि म्हणून जेव्हा आपण त्यांचं नामस्मरण करू तेव्हा त्यांच्या नामस्मरणाने आपण भौतिक स्तरावरनं इन्स्टंटली आध्यात्मिक स्तरावरती पोहोचू. आणि एकदा आध्यात्मिक स्तरावरती आपण पोहोचलो तिथे काहीच समस्या नाही आहेत. समस्या कुठे आहेत, आत्ता इथे समस्या आहेत. कारण आपण असा विचार करतो, ही माझी बायको आहे, हा माझा नवरा आहे, ही माझी मुलं आहेत, हे माझं घर आहे, हा संसार माझा आहे, आणि याच्यामध्ये जर काही बिघाड झाला, असं कसा बिघाड झाला हो, माझा ऐकत नाही तो, कसा ऐकत नाही तो, थांब त्याला बघतो मी. बघा तुम्ही किती ऐकतायत ते. म्हणून ऍक्च्युली काही लोकांनी उत्तर दिली जाते किंवा शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, तुमच्याशी कम्प्लिटली 100% प्रॉपर रेसिप्रोकेशन जर कोणी करू शकत असेल तर ते श्रीकृष्ण आहेत. कारण त्यांना एक्झॅक्टली माहिती आहे तुम्हाला काय हवंय. तुमच्या घरामध्ये असणारा एकदम जवळचा जरी व्यक्ती असेल त्याला माहित नाही एक्झॅक्टली तुम्हाला काय पाहिजे ते, है ना. तुम्ही एक पर्टिक्युलर विचार करून काही वस्तू मार्केटमधनं आणता, म्हणता आज भाजी बनवायची, ठीक आहे, ती कशी बनवायची कुणाच्या हातामध्ये आहे. एकतर त्यांनी बनवली किंवा तुम्ही बनवली, इतर वे ज्याचा जो स्वभाव असतो त्याप्रमाणे बनवत होतो. किंवा तुम्ही कधी कधी त्यांना असा विचार करता की अहो आता फिरायला जायचं आपल्याला, मग तुमचा विचार असतो की ह्याच टायमाला निघायचं, त्यांचा विचार असतो नाही ह्या टायमाला अजून 10-15 मिनिटांनी निघायचं. थोडी जरी एरर झाली अंडरस्टँडिंग मध्ये, बस डोकं गरम व्हायला चालू होतं, है ना. कुठल्या पार्टीमध्ये कुठलं गिफ्ट द्यायचं असेल त्यांचा विचार असतो की ते द्यायचं, तुम्ही म्हणता ना हे द्यायचं, लगेच क्लॅश चालू होतात. कारण तुम्हाला कळत नाही एक्झॅक्टली की समोरच्या व्यक्तीला काय. आपल्या वाटतं की अरे मी त्याला सगळं चांगलं द्यायचा प्रयत्न करतोय, पण समोरच्या व्यक्तीला पण माहित नाही की एक्झॅक्टली तुम्हाला काय पाहिजे, आणि तुम्हाला पण माहित नाही तुम्हाला एक्झॅक्टली त्यांना काय पाहिजे, राईट. कारण जगामध्ये कोणी कोणाला समजू शकत नाही वास्तविक बघायला गेलं तर. जर कोणी आपल्याला परफेक्टली समजू शकतं तर ते आहेत भगवंत, राईट. आणि म्हणून जो भगवंतांशी प्रेम करायला शिकतो तो कम्प्लिटली तृप्त होऊन जातो. कारण आपण ऍक्च्युली जगामध्ये सगळीकडे काय शोधतोय, कृष्ण प्रेम शोधत आहोत. आपल्याला कळत नाही का आपण एक्झॅक्टली काय शोधतोय. सो दॅट्स वाय भगवंत म्हणतात की तुम्ही जेव्हा जगामध्ये सगळ्या गोष्टी बघाल तेव्हा त्या गोष्टींना न बघता त्याच्यामध्ये माझ्या तत्वाला बघायचा प्रयत्न करा.
मग ती गोष्ट तुम्हाला बंधनामध्ये टाकणार नाही, मुक्त करेल. राईट. सो दिस इज भागवत विधी. पहिली असते वेदांत विधी, दुसरी भागवत विधी आहे जी आपण आता स्टडी करतोय. राईट. ज्याने आपण ध्वनीच्या माध्यमाने परिवर्तन आपलं होतं. आणि तिसरी विधी असते तंत्रविधी. तंत्रविधी म्हणजे बेसिकली डीटी वर्शिप. त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, लेफ्ट हँडेड, राईट हँडेड. राईट हँडेड म्हणजे बेसिकली डीटी वर्शिप जी ऑस्पिशियस असते, भगवंतांची अर्च वगैरेची पूजा. मग आता तुम्ही भगवंतांना ड्रेस बनवता, भगवंतांना खायला प्यायला घालता, बरोबर, भगवंतांना झोपवता, त्यांना शृंगार करता. त्यामुळे काय होतं, आपलं चित्त भगवंतांच्या स्मरणामध्ये लागतं. राईट. आणि जेवढं आपलं चित्त भगवंतांच्या मध्ये लागेल तेवढं आपण आध्यात्मिक बनतो. सो दिस इज राईट हँडेड तंत्रविधीमध्ये. आणि लेफ्ट हँडेड असते ब्लॅक मॅजिक, सो दॅट इज नॉट ऑस्पिशियस. असे हे 3 प्रकार आहेत, वेदांत विधी, भागवत विधी, तंत्रविधी. तर आपलं हे कॉम्बिनेशन आहे भगवद्गीता. तंत्रविधी, वेदांत विधी सुद्धा आहे, हे जगत नश्वर आहे. भागवत विधी सुद्धा आहे, श्रवणम कीर्तनम चालू आहे. तंत्रविधी सुद्धा आहे, भगवंत म्हणतात माझी पूजा करा, मला खायला प्यायला घाला, कारण मी भोगता आहे, तुम्ही भोगता नाही आहेत. मी तुम्हाला प्रसाद देईन तेव्हा तुम्ही खावा, आता खाऊ नका. राईट. आणि म्हणून जेव्हा जगातील वस्तू बघाल तेव्हा त्या वस्तूंमध्ये भोग घेण्याऐवजी मला बघा हो. म्हणून इथे जेव्हा भगवंत म्हणतायत की मरीचो मे मैं इथे त्यांनी म्हटलेलं आहे, मरुद्गणांमध्ये मी मरीच आहे, नक्षत्रांमध्ये मी चंद्र आहे, तेजसांमध्ये मी देदीप्यमान सूर्य आहे. राईट. ह्या सगळ्या गोष्टी बघून सांगण्याचा अर्थ असा आहे की या जगामध्ये दिसणाऱ्या स्पेशल गोष्टींमध्ये श्रीकृष्णांना बघायचा प्रयत्न करा. मग आता तुम्ही मला सांगा, आजच्या आधुनिक काळामध्ये तुम्ही कसं बघू शकता भगवंतांना? आजच्या आधुनिक काळामध्ये विशेष आकर्षण देणाऱ्या कुठल्या गोष्टी आहेत सांगा. म्हणजे ही जी विभूती योगा आहे ना, हा चॅप्टर आहे, विभूती योगा म्हणतात त्याला. राईट. योगा म्हणजे भगवंतांशी कनेक्ट करणे, आणि विभूती म्हणजे स्पेशल भूती, विभूती. राईट. आता तुम्हाला एक उदाहरण देऊया. याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं वन अमंग मेनी अँड वन अबोव मेनी. वन अमंग मेनी म्हणजे जगातील बऱ्याच गोष्टींपैकी अशी एखादी गोष्ट असेल जी आपल्याला आकर्षित करेल. से फॉर एक्झाम्पल, क्रिकेट किती जणांनी बघितलेलं आहे? सगळ्यांनी बघितलंय, भरभरून बघितलेलं आहे. क्रिकेटमध्ये एक क्रिकेटर होऊन गेलेला आहे ज्याला विशेष उपाधी आहे क्रिकेटमध्ये. आपल्या महाराष्ट्रामधनच होऊन गेलेला आहे तो, मुंबईमधनच होऊन गेलेला आहे तो. कोण आहे तो? सचिन तेंडुलकर. लय क्रिकेट बघितलं तुम्ही. हरे कृष्ण. सचिन तेंडुलकर. आता एवढे क्रिकेटर आहेत. राईट. हजारो क्रिकेटर, लाखो क्रिकेटर असतील पूर्ण भारतामध्ये. त्यातील एक क्रिकेटरला विशेष सन्मान प्राप्त आहे. का? कारण त्याच्यामध्ये विशेष कला होती. राईट. एक पर्टिक्युलर पॉवर होती. म्हणजे अमंग मेनी बऱ्याच क्रिकेटरमध्ये एक क्रिकेटर असा होऊन गेलेला आहे ज्याच्यामध्ये विशेष पॉवर आहे. राईट. या क्रिकेटरला काय म्हणायचं आपण? विभूती. क्रिकेट के अंदर जो विभूति है उसमें सचिन तेंदुलकर सबसे महान विभूति है. राईट. आता जेव्हा तुम्ही क्रिकेट बघाल आणि सचिन तेंडुलकर जेव्हा पिचवरती म्हणजे पहिले यायचा, आता येत नाही तो, तेव्हा त्याने एक छक्का मारला किंवा चौका मारला किंवा बॉलिंग करून आउट केलं एखाद्याला, तेव्हा आपण काय म्हणायचं? वाव सचिन, क्या बात है, असं म्हणायचं आपण. काय म्हणायचं आपण तेव्हा? मग तुम्हाला या चॅप्टरचा आशय कळेल. बोला. काय म्हणायचं आपण सचिनला बघितल्यावरती असं? किंवा लता मंगेशकर आहे, काय आवाज त्यांचा, काय आवाज. तुमच्यासारखं दुसरं कोणी नाही, सचिनसारखं दुसरं कोणी नाही असं म्हणायचं आपण. वा सचिन वा, तुझ्यासारखा दुसरा कोणीच नाही हो. यू आर वन अमंग मेनी. अनेकांमध्ये तू एक आहेस हो, असं म्हणायचं. राईट. आणि म्हणायचं सचिन, यू आर माय हिरो, लव्ह यू सचिन, लव्ह यू. किंवा काही बॉलिवूडमध्ये अभिनेत्री असतात किंवा अभिनेता असतात, जसं अमिताभ बच्चन. वाह अमिताभ बच्चन, मेरा दिल आ गया आपके ऊपर, क्या ऍक्टिंग, क्या कलाकारी, क्या सुंदरता. किंवा एखादी हिरोईन असेल, ऑफकोर्स ते मेकअप करून देतात. कधी त्यांना बिना मेकअपचं बघायचं. ऑफकोर्स वॉट एव्हर.
सुंदर जे असतात ते एक विभूती आहे, राईट. मग आता यांना बघून तुम्ही आकर्षित होतात, बरोबर आहे की नाही? यांना बघून आकर्षित झाल्यावरती मोहित व्हायचं नाही. वाव, कितना सुंदर है, कितनी सुंदर है, कितना पॉवरफुल है, कितना टॅलेंटेड आहे. यांना बघून आकर्षित न होता यांचा जो स्रोत आहे, यांचा स्रोत कोण आहे? सचिन तेंडुलकरला मैदानामध्ये सिक्सर लावण्याकरता कोण मदत करतं सांगा मला तुम्ही. हा, कोण मदत? भगवान कृष्ण. समजा सचिनच्या पोटामध्ये गुडगुड व्हायला लागलं पिच मध्ये गेल्यावरती. समजा भगवंताने ठरवलं आज इस क्रिकेटर के पेट में जब भी मैदान में जाएगा जो नली यहां से पेशाब इस तरफ लेके जाती उसको मैं उल्टा निकालता हूं, ते काय होईल? तू करू शकेल का काम? नाही ना. किंवा तुम्ही कधी कधी मोठे मोठे उपलब्धी प्राप्त केली असेल जगामध्ये, तुम्ही पण मोठे मोठे लोक आहात ना, नाही? तुम्ही पण आपलं एक मोठा साम्राज्य उभं केलेलं आहे, मोठा त्याला काय म्हणतात राजवाडा उभा केलेला आहे, आणि तुम्ही राणी आणि मग राजा आणि घरामध्ये राजपुत्र राजकुमारी आणि महल, आणि मग जे परीक्षित महाराज म्हणतात आत्मजाया सुताकारा पशु द्रविण बंधुषु, ये संसार में इतने सारी चीजों को इकट्ठा किया हमने, मैंने किया है, ये मेरा है, मेरा है, मेरा है, मेरा देखा वैभव कितना है. भगवंताने जर हवा फुग्याची काढली, फुगा माहिती मला, फुगा उडतो वरती 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 उडतो, आणि जर एक पिन मारली खट, हवा फुस, फुगा खाली, फुग्याचं अस्तित्व नाहीच होऊन जातो. आपल्याकडून हवा भरली भगवंतानी, नाही भरली का हवा? जर एक पिन मारली फुस, हवा गायब, तुम्ही पण फुस जमिनीवरती. हो काय समजत नाही, हो हात काम करत नाही माझा, आता पॅरालिसिस झालाय. मग आतापर्यंत कोणाचा हात होता तो? आता तुमचा हात नाहीये का तो? नाही, एवढे दिवस मी जेव्हा लाडू पेढे चकल्या करंजा खात होतो तोपर्यंत माझा हात होता. आता हा हात उठत नाही तर माझा नाही येतो. आता कोणाचा हात आहे तो? राईट. आता तो हात भगवंतांचा अधीन झाला. राईट. असं नाहीये, तेव्हा पण भगवंताच्या अधीन होता, आता पण भगवंताच्या अधीन आहे, फक्त आपण विसरलो. म्हणून जेव्हा तुम्ही या जगामध्ये विशेष वस्तूंना बघाल, समजा तुम्ही जर एखाद्या क्रिकेटरला बघितलं, त्याला बघून तुम्हाला भगवंताचं स्मरण व्हायला पाहिजे. कृष्ण कितने अद्भुत है, एक तुच्छ जीव के मार्फत से उसको इतना शक्तिशाली बना दिया कि वो एक छक्का लगा सकता है. अलग अलग बॉल कैसे घूम घूम के आती है, उस पर सिक्सर लगा देता है. राइट. बरोबर आहे का नाही? एक मुंगी किती खाते? एवढंसं कणभर. आणि हत्ती किती खातो? मणभर. पण दोघांना चालवणारे कोण आहेत? मुंगी जर भगवंताने शक्ती दिली नाही चालू शकत नाही, हत्ती सुद्धा जर भगवंताने शक्ती दिली नाही चालू शकत नाही. राईट. म्हणून जगातील वस्तूंना बघून त्यांच्याकडे आकर्षित होऊन त्यांच्यापासून मोहित न होता आपण भगवंतांशी आकर्षित होऊन भगवंतांशी मोहित झालं पाहिजे, की भगवंतांनी किती सुंदर बनवलं त्या व्यक्तीला. जर या विचार करा तुम्ही आता, जर एखादी व्यक्ती सुंदर असेल, ती व्यक्ती सुंदर आपण आकर्षित होतो, मग त्या व्यक्तीला बनवणारा जो असेल तो किती सुंदर असेल हो, ज्याने त्याला घडवलेला आहे. तुम्ही गुलाबाचं फुल बघितलं? हा किती आकर्षित. वाव, गुलाब, कृष्ण कितना सुंदर लगता है फूल, इसकी पंखुड़िया, इसका रंग. जाने गुलाबाला बरोबर म्हणायचे नेहमी, जिसने नेचर को बनाया है, उसको देखो वो कितना सुंदर रहेगा. जिसने हाथी को बनाया इतना पावरफुल, उसको देखो वो कितना पावरफुल रहेगा. म्हणून या अध्यायाद्वारे आपण स्वतःला काय केलं पाहिजे? भगवंतांशी कनेक्ट करायला पाहिजे. म्हणून या जगातल्या ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी दिसतात, सूर्य असेल किंवा आदित्य असतील किंवा चंद्र असेल, या सगळ्या गोष्टींना बघून आपण भगवंताचं आपल्याला स्मरण झालं पाहिजे. त्याला म्हणतात विभूती योग. राईट. सो लाईक दॅट प्रबोधन तात्पर्यामध्ये लिहिलेलं आहे, 12 आदित्य आहेत
व त्यामध्ये श्रीकृष्ण प्रमुख आहेत. आकाशात चमकणाऱ्या तेजस्वी ताऱ्यांमध्ये सूर्य प्रमुख आहे. राईट. ब्रह्मसंहितेमध्ये सूर्याचे वर्णन भगवंतांच्या तेजस्वी नेत्र असे करण्यात आले आहे. आकाशात 50 विविध प्रकारचे वायू प्रवाहित होत असतात आणि त्यांची अधिष्ठाती देवता मरीची श्रीकृष्णांची प्रतिनिधी आहे. लाईक दॅट. राईट. नेक्स्ट 22 नंबर वाचा फटाफट. कोण वाचेल? निज भक्ती देवी माताजी वाचा. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. वेदानां सामवेदोऽस्मि देवानास्मि वासवा इंद्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना. वेदांमध्ये सामवेद मी आहे, देवतांमध्ये स्वर्गाचा राजा इंद्र मी आहे, इंद्रियांमध्ये मन मी आहे आणि प्राणी मात्रांमधील चेतना मी आहे. येस. राईट. तर भगवान म्हणतात जे वेद आहेत त्याच्यामध्ये सामवेद मी आहे. राईट. तर 4 जे वेद असतात, यजुर्वेद, सामवेद, ऋग्वेद, अथर्ववेद. या वेदांमधला जो सामवेद आहे तो सर्वात मधुर असतो. सामवेद ऍक्च्युली तुम्ही जर हे बघितले, ऋग्वेद ऍक्च्युली अगोदर पण डिस्कस केलं होतं. ऋग्वेद मध्ये देवतांना इन्व्होक करण्याकरता हे असतात, मंत्र असतात. राईट. ऋग्वेदामध्ये. यजुर्वेदामध्ये देवतांची पूजा कशी करावी त्याच्याकरता डायरेक्शन असतात. आणि सामवेदामध्ये देवतांचे गुणगान गाणारे मधुर मधुर गीत असतात, मंत्रांद्वारे गेलेले. एवढं सुंदर असतं, मेलोडियस. म्हणून भगवान म्हणतात सामवेद मी आहे, कारण सगळ्या वेदांमध्ये सर्वात मधुर सुंदर सामवेद आहे. राईट. आणि भगवान म्हणतात देवतांमध्ये स्वर्गाचा राजा इंद्र मी आहे. का? कारण इंद्र सर्वात शक्तिशाली आहे. राईट. म्हणून इंद्र मी आहे. नंतर भगवान म्हणतात इंद्रियांमध्ये मन मी आहे. आता आपली जी इंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि सर्व इंद्रियांचा राजा कोण आहे? मन. आणि मन एवढं पॉवरफुल आहे. हो, मन एवढं पॉवरफुल आहे. 11व्या स्कंदामध्ये भागवतच्या म्हटलेलं आहे. 5 मिनिटांमध्ये आपण वाइंड अप करू, काळजी करू नका. तुम्हाला भाजी भाकरी खायला वेळ भेटेल. हरे कृष्ण. 5 मिनिटांनी आपण करू पूर्ण. भगवंत म्हणतात, सॉरी, 11व्या स्कंदामध्ये अवंती ब्राह्मणाचं गीत आहे. अवंती ब्राह्मण म्हणतो हे मन जे आहे ना, हे मन याच्याकडे भगवंतांसारखीच शक्ती आहे. हो, एकदा मनाने जर म्हटलं आज मला सकाळी लवकर उठायचं नाहीये म्हणजे नाहीये. आणि जर भगवान मनाने जर म्हटलं मला आज मेनू मध्ये गुलाबजामुन पाहिजे, बस एकदा पाहिजे म्हटलं, जोपर्यंत गुलाबजामुन येत नाही आता तोपर्यंत चॅन्टिंग स्टार्ट होणार नाही. राईट. मन एवढं पॉवरफुल आहे. हो, म्हणून एक इंग्लिश ऑथर होऊन गेलेले आहेत थॉमस ब्लेकर. ते म्हणतात माइंड कॅन मेक हेवन आउट ऑफ हेल अँड हेल आउट ऑफ हेवन. मन काय करतं? स्वर्गाला नरक बनवतं आणि नरकाला स्वर्ग बनवतं. कधी कधी आपण चांगल्या अवस्थेमध्ये असतो, सगळं ठीकठाक असतं. एक गोष्ट जर बिघडली मनामध्ये, माझं मन लागत नाहीये, मन लागत आहे. काय मन लागत आहे तुझं? खायला प्यायला सगळं घरामध्ये व्यवस्थित आहे, चांगली जागा आहे राहायला, पंखा चालू आहे, एसी चालू आहे, गाड्या आहेत, काय प्रॉब्लेम आहे? नाही. तो मला असा बोलला. कोण बोलला तुला असं? काहीतरी थोडंफार झालेलं असतं आयुष्यामध्ये, त्याने पूर्ण तुमचा दिवस हरिबोल सगळं काही व्यवस्थित असून सुद्धा. याला म्हणतात मनाची शक्ती. आणि म्हणून भगवान म्हणतात मन को पावर मैं देता हूं क्योंकि इतना पावरफुल मन को किसने बनाया है? मैंने बनाया. राईट. आणि म्हणून जो भगवंताचा, म्हणून कोणाचं भजन आहे ते, गोविंददास भजवरे मन श्री नंदनंदन अभय चरणारविंद रे. राइट. ते म्हणतात की अरे ओ मन, अगर अभय प्राप्त करना है तो किसका भजन करो? भगवान का भजन करो. राइट. उनका भजन करोगे तभी अभय प्राप्त कर सकते हो, नहीं तो संसार में पूरा भय ही भय है. म्हणून आपण नित्य नियमाने काय केलं पाहिजे? स्मरण केलं पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. त्यानंतर भगवान म्हणतात भूतानाम अस्मि चेतना, सर्व प्राणी मात्रांमधील चेतना मी आहे. राईट. इन द सेन्स की आत्म्याला स्वतःची चेतना आहे, पण आत्म्याला स्वतःची चेतना किंवा शक्ती देणारा कोण आहे? भगवंत आहेत. राईट. म्हणून भगवंत असं म्हणतात. अशा प्रकारे भगवंत सांगतात की जगातील ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या विशेष गोष्टी आहेत त्या तत्वांमध्ये कोण आहे?
मी आहे. राईट. आता कधी कधी एक क्वेश्चन इथे आहे, याला इंग्लिश मध्ये म्हणतात पॅनथिइस्टिक. पॅनथिइस्टिक म्हणजे जर भगवंत म्हणतात की मैं मन हूं, मैं वेदों में हूं, याचा अर्थ असा नाही की मन म्हणजे भगवंत आहेत, म्हणजे जगातील सगळ्या गोष्टी म्हणजे भगवान. अच्छा ये भगवान है, नहीं ऐसा नहीं. संसार की सारी चीजें भगवान नहीं है, लेकिन उसमें भगवान ने शक्ति डाली है, इसलिए वो शक्ति इतनी पॉवरफुल है. राइट. चुकीचा आशय घेऊ नये आपण. नाही तर कधी कधी लोक म्हणतात कि मन भगवान है, गीता में लिखा हुआ है, कृष्ण कहते हैं, ऐसा नहीं है. राइट. लाइक दैट. राइट. सांगण्याचा आशय असा आहे की जगातील सगळ्या ज्या आकर्षक गोष्टी आहेत त्या गोष्टींना आपण आकर्षित झाल्यावरती त्या गोष्टींना भोग न घेता त्यांना भगवंताच्या सेवेत लावलं पाहिजे. का? कारण त्या गोष्टी भगवंतापासून आलेल्या आहेत. याला ना प्रभुपाद असे म्हणायचे कि आप जब शराब पीते हैं ना तो इस समय सोचिए कि शराब के अंदर का टेस्ट कौन है? कृष्ण की वजह से. तो आप कृष्ण कॉन्शियस हो जाएंगे. तुम्हारे कोई दारूडे बैठे थे सांगा ये शराब के अंदर जो टेस्ट है ना वो कृष्ण ने दिया हुआ है, एंड दैट इज अ फैक्ट. राइट. म्हणून दारू पिऊ नका कोणी. ऐसे कृष्ण कहते पानी के अंदर का टेस्ट भी मैं ही हूँ. आपण पाणी प्यायला पाहिजे, दारू नाही प्यायला पाहिजे. राईट. इट्स लाईक समथिंग लाईक दॅट. देन अजून एक श्लोक आपण वाचूया, मग पूर्ण करू आपण. वाचा 23 नंबर श्लोक वाचा फटाफट. कोण वाचेल? सुवर्ण माताजी वाचा. सुवर्ण माताजी. सुवर्ण माताजी. हरे कृष्ण. शकुंतला मदाने वाचा. माईक अनम्यूट करा माताजी. माईक. रुद्राणाम शंकरस्तस्मै विष्णोश्च यक्षरस्तकाम वसुनाम पावकश्च मेरु शिखरीनामहं. सर्व रुद्रामध्ये शंकर मी आहे, यक्ष आणि यक्षामध्ये कपिल मी आहे, वसुमध्ये अग्नी मी आहे आणि सर्व पर्वतामध्ये मी आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. एक फेमस स्कॉलर होऊन गेले इंडियामध्ये, अभिनव गुप्ता म्हणून. त्याने प्रयत्न केला होता दाखवायचा की शंकर ही कृष्ण आहे. राईट. त्याला इथे कृष्ण म्हणतायत. काय म्हणतात कृष्ण? कुठे गेला? या रुद्राणाम शंकराश्मी. सर्व रुद्रामध्ये शंकर मी आहे. राईट. पण दिस इज द ओनली रेफरन्स. इथे भगवंत म्हणतात की मी शंकर आहे, पण ऍक्च्युली भगवंतांच्या आवाजात सांगितलेलं आहे अहम सर्वस्य प्रभवो. सर्व काही माझ्यापासून उद्भवतं, इव्हन शंकर सुद्धा. मग त्याला काय काही चान्सच राहत नाही पुढे बोलायचा की कृष्ण शंकर है. तो कृष्ण यहाँ पे कह रहे हैं कि उनकी मैनिफेस्टेशन अभिव्यक्ति मैं हूं. राइट. ओके. त्यानंतर पुढे वाचा श्लोक नंबर 24. तुम्हाला एकदा प्रिन्सिपल कळलं ना की चॅप्टर फटाफट कव्हर होऊन जायला, पण आपण पूर्ण कव्हर करणार नाही होत. अजून एक श्लोक पूर्ण करून बघा. कोण वाचेल? वसंत देशमुख वाचा श्लोक नंबर 24. हरे कृष्ण. बृहस्पति सेनानी नामहं स्पंदं तरसास्मस्मि सागरम. हे अर्जुना, पुरोहितांमधील प्रमुख पुरोहित बृहस्पती मीच असल्याचे जाण. सेनापतींमध्ये कार्तिकेय मी आहे आणि जलाशयांमध्ये सागर मी आहे. येस. हरे कृष्ण. जलाशयामध्ये सागर का? कारण सागर विशाल असतो. राईट. म्हणून भगवंत म्हणतात जे काही विशेष आहेत ते भगवंत मी आहे. त्यानंतर 25व्या श्लोकाचा फायनल आपण याला कंक्लूड करून टाकू. कोण वाचेल? प्रीती गोविंद माताजी वाचा श्लोक नंबर 25. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभुजी. महर्षिना भृंगुरः गिराम अस्मि एकम अक्षरम यज्ञाम जप यज्ञ अस्मि स्वावरा नाम हिमालया. महर्षींमध्ये भृंगू मी आहे, ध्वनीमध्ये दिव्य ओंकार मी आहे, यज्ञामध्ये जप यज्ञ मी आहे आणि अचल पर्वतांमध्ये हिमालय पर्वत मी आहे. हरे कृष्ण. याच्यामध्ये येतो रेफरन्स हरे कृष्ण महामंत्राचा. सर्व यज्ञांमध्ये यज्ञ कोण आहे? जप यज्ञ मी आहे हो. यज्ञानाम जप यज्ञोस्मी. म्हणून प्रभुपाद तात्पर्य लिहितात ब्रह्मांडामधील प्रथम जन्मलेला जीव ब्रह्मदेव याने विविध योनींच्या विस्ताराकरता अनेक पुत्र निर्माण केले. या पुत्रांपैकी भृगु सर्वात सामर्थ्यशाली ऋषी आहेत. सर्व दिव्य ध्वनीमध्ये ओंकार हे भगवान श्रीकृष्णांचे रूप आहे.
सर्व यज्ञांमध्ये हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या महामंत्राचा जपयज्ञ म्हणजे श्रीकृष्णांचे परम पवित्र रूप आहे. कधी कधी पशुयज्ञांचे विधान केलेले असते, परंतु हरे कृष्ण महामंत्राच्या यज्ञामध्ये हिंसेचा मुळीच प्रश्न उद्भवत नाही. हा यज्ञ अत्यंत सुलभ आणि अत्याधिक शुद्ध आहे. सर्व ग्रहलोकांमध्ये जे काही उदात्त आहे ते सर्व श्रीकृष्णांचे रूपच आहे. म्हणून जगातील सर्वात उंच असा हिमालय पर्वत सुद्धा श्रीकृष्णांचे स्वरूप आहे. जर तुम्हाला कधी कोणी रेफरन्स विचारला कृष्ण कहाँ कहते हैं नाम जप करने के लिए, तो गीता में यह रेफरन्स है. यज्ञानाम जप यज्ञोस्मी. सर्व यज्ञांमध्ये सर्वश्रेष्ठ यज्ञ काय आहे? जपयज्ञ. आणि तो जपयज्ञ म्हणजे मी आहे, आणि तो जपयज्ञ म्हणजे हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे महामंत्राच्या माध्यमाने आहे. राईट. तर आपण याला पुढे कंटिन्यू करू नेक्स्ट टाइम. श्लोक नंबर 25 ला आपण एंड करतोय. 26 स्टार्ट करू. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. भगवद गीता की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यो पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी. थँक्यू सो मच. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण प्रभुजी. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण प्रभुजी. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्ण.